आणि बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग न्यूजने करतो आहोत। काल राम गणेश गडकरी यांचा पुतळा फोडला होता संभाजी पार्कातला। तो पुतळा आता हाती लागला आहे, म्हणजे तो सापडलाय। मुठा नदीत फेकण्यात आलेला गडकरींचा पुतळा आता सापडलेला आहे। संभाजी उद्यानाच्या मागे नदीपात्रात हा पुतळा फेकून देण्यात आला होता। आपल्याला माहिती आहे कालची ही घटना आहे, किंबहुना मध्यरात्री घडलेली। संभाजी पार्कमध्ये जो राम गणेश गडकरी यांचा पुतळा आहे त्यावर चौघांनी हल्ला केला होता। कुऱ्हाड आणि कोयत्यांनी हा पुतळाची नासधूस करण्यात आली होती आणि त्यानंतर मुठा नदीपात्रात हा पुतळा फेकून देण्यात आला होता। आपले प्रतिनिधी अमोल कविटकर आपल्याबरोबर आहेत। अमोल, दोन गोष्टी आहेत, एकतर हा पुतळा सापडलाय, तो काय अवस्थेत हा नेमका पुतळा आहे, आणि ज्या प्रकारे प्रशांत महापौर यांनी जी घोषणा केली होती, प्रशांत जगताप यांनी, त्याप्रमाणे हा पुतळा आता परत बसवण्यात येणार आहे का? महत्वाची बाब म्हणजे आता काही वेळापूर्वीच हा जो पुतळा होता, जो याची तोडफोड करून मुठा नदीच्या पात्रामध्ये टाकण्यात आलेला होता, तो पुतळा हस्तगत केलेला आहे। पोलिसांचं पथक घटनास्थळी अजूनही शोध कार्य जे आहे ते सुरू आहे। मात्र आपल्याला माहिती आहे की मुठा नदीमध्ये प्रदूषण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गाळ जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वरती आहे, त्यामुळे शोधकार्य जे आहे ते बराच वेळ सुरू आहे। पुतळा हस्तगत आता केलेला आहे आणि तो डेक्कन पोलीस स्टेशनला नेण्यात येतोय। पुढे नेमकं त्या पुतळ्याचं काय करायचं या सगळ्या तांत्रिक बाजू असतील। मात्र या सगळ्या प्रकारामध्ये आणखीन दोन गोष्टींची शोधाशोध पोलीस करतात। त्याच्यामध्ये एक कुऱ्हाड होती आणि एक मोठा हातोडा होता। तो हे दोन्ही साहित्य जे आहे ते पोलिसांचा प्रयत्न आहे की ते साहित्य जे हस्तगत करण्यात यावं आणि जो ठराव जो पुणे महापालिकेमध्ये काल करण्यात आलेला होता, पुणे महापालिकेच्या मुख्य सभागृहामध्ये, त्याची सुद्धा ही सगळी तांत्रिक प्रक्रिया असेल। ती तांत्रिक प्रक्रिया महापालिका कधी नेमकी पूर्ण करते यावर सगळं या पुतळ्याचं भवितव्य अवलंबून आहे। मात्र आता जो पुतळा हस्तगत करण्यात आलेला आहे तो अर्थातच न्यायालयाच्या आणि सगळ्या तांत्रिक चौकटीमध्ये सापडला जाईल। मात्र एकीकडे पुणे महापालिकेने ठराव केलेला असताना दुसरीकडे आता काही वेळापूर्वीच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानं गडकरींचं चित्र जे आहे ते त्या पुतळ्याच्या ठिकाणी लावलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण महापालिकेचा ठराव होता, त्यामुळे आम्ही आणखीन काय वाट बघू शकत नाही आणि जोपर्यंत पूर्वीसारखा पुतळा बसवला जात नाही तोपर्यंत हे चित्र जे आहे त्या ठिकाणी कायम राहील अशा प्रकारचे मागणी जी आहे ती ब्राह्मण महासंघाने केलेली आहे। आणि पुढे आता पुणे महापालिका असेल नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं असेल। मात्र एकीकडे पुतळा सापडला असताना दुसरीकडे चित्र जे आहे ते लावण्याचं काम अमोल, तुम्ही आमच्याबरोबर असेच राहा, कारण याच संदर्भातली आणखी एक बातमी बघणार आहोत, त्यानंतर पुन्हा एकदा तुमच्याकडनं माहिती घेणार आहोत। संभाजी उद्यानात राम गणेश गडकरींचं तैलचित्र बसवण्यात आलं आहे। ब्राह्मण महासंघानं गडकरींचं हे तैलचित्र तिथे स्थापन केलेलं आहे। पुतळ्याच्याच जागी हे तैलचित्र सध्या बसवलं आहे। संभाजी ब्रिगेडनं जो गडकरींचा पुतळा हलवला होता त्यानंतर ब्राह्मण महासंघानं त्या पुतळ्याच्या जागी हे तैलचित्र बसवलेलं आहे। पुणे शहराला काळिमा फासणारं जे नराधमांनी कृत्य केलं त्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत आणि महानगरपालिकेत सर्व पक्षांनी मिळून काल एक ठराव पास केला की आदरणीय राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांचा पुतळा किंवा यांचं तैलचित्र परत इथं लावण्यात येणार आहे। फक्त उद्यापासून येणाऱ्या आचारसंहिता त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत त्याला काही कारणांनी डिले होऊ शकतो, उशीर होऊ शकतो, ते उशीर होऊ नये आणि हा पुतळा असा खराब दिसून लोकांच्या आणखी भावना भडकू नये। हा जो चौथरा तोडला गेला आहे त्यामुळे भावना भडकू नये, लोकांना वाईट वाटू नये, त्याचा जो वेळ वाया जाऊ नये आणि समाजकंटकांना अजून त्यांना प्रोत्साहन मिळू नये यासाठी आम्ही तात्पुरते तैलचित्र लावलेलं आहे। महानगरपालिका जेव्हा जो काही निर्णय घेईल, सरकार जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल त्यावेळेस त्यांनी हा फोटो हलवून घ्यावा आणि त्याचं त्या जागी योग्य तो सन्मानपूर्वक त्यांचं बसवून घ्यावा। लवकरात लवकर हा पुतळा जर का नाही बसला तर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते येऊन इथे पुतळा देखील बसवतील। या माध्यमातून सरकारने आणि महानगरपालिकेने हे खूप गांभीर्याने घेऊन तात्काळ पुतळा बसवण्याची कारवाई करावी ही आमची विनंती आहे। आणि अमोल कविटकर आपले प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेतच। अमोल, एकीकडे आपण बघितलं पुतळा आपल्याला सापडला आहे आणि पुतळ्याचा शोधही सुरू आहे, आणि दुसरीकडे तैलचित्र बसवण्यात आलं आहे गडकरी यांच्या पुतळा जिथे होता त्या जागी। राजकारण तितकंच रंगताना दिसतं या मुद्द्यावरून। नक्कीच आपल्याला माहिती की पुणे महापालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि या निवडणुका तोंडावरती असताना पुण्यातलं राजकीय वातावरण एका वेगळ्या वळणावरती ठेवण्याचा हा प्रयत्न होता की अशी भीती जी आहे ती राजकीय जाणकारांनी व्यक्त कालच केलेली होती। मुळात महत्वाची बाब म्हणजे आता हा पुतळा जो आहे तो नेमका कसा बसवणार याच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या होत्या। त्यावेळेस महापालिकेमध्ये ठराव करण्यात आलेला होता आणि या ठरावानुसार
तात्पुरत्या स्वरूपात तैलचित्र बसवण्यात येणार होतं. मात्र महापालिकेनं हे तैलचित्र बसवण्याआधीच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानं हे चित्र जे आहे ते बसवलेलं पाहायला मिळतंय. आणि ज्यावेळेस मुख्य पुतळा बसवला जाईल त्यावेळेस हे तैलचित्र काढण्यात येईल. मात्र तोपर्यंत तरी हे चित्र असावं अशा प्रकारची भूमिका घेतली जाताना पाहायला मिळते. मात्र दुसरीकडे पुण्याचे सगळेच राजकीय पक्ष या निमित्ताने एकवटले आणि या सगळ्या घटनेचा निषेध आपल्याला केलेला पाहायला मिळाला. मात्र यापुढचं राजकारण कसं असेल हेच पाहणं महत्वाचं आहे. कारण पुणे महापालिकेच्या निवडणुका आणि त्या अनुषंगानं राजकारण किंवा पुतळ्याचं राजकारण हे पुणेकरांना नवीन नाहीये. कारण गेल्या महापालिका निवडणुकीच्या वेळेस सुद्धा लाल महाल पुतळा हलवल्या संदर्भामध्ये वातावरण जे आहे राजकीय वातावरण ते खूप मोठ्या खरं अमोल, जे तापलेलं राजकारण पाहायला त्याच्यानंतर रंगणार आहे त्यावर आपलं सगळ्यांचंच लक्ष असणार आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्यात आणि त्या पार्श्वभूमीवर अनेक अशा प्रकारच्या घटना पुण्यामध्ये घडताना आपण बघतोय. अमोल, धन्यवाद या माहितीसाठी. पुण्याच्या संभाजी उद्यानात राम गणेश गडकरी यांचा पुतळा हटवल्या प्रकरणी 4ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवाजीनगर कोर्टानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. काय नावं आहेत या चौघांची? हर्षवर्धन मगदूम, प्रदीप कणसे, स्वप्नील काळे आणि गणेश कारे या 4ही जणांना या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलंय. दरम्यान राम गणेश गडकरींचा पुतळा हटवतानाची काही दृश्य CCTV मध्ये कैद झाली आहेत आणि ती आता तुम्ही पाहता आहात. चारही पोरांचा आरोपींचा वैयक्तिक स्वार्थ कुठलाच नव्हता. हा सोशल ह्याच्यातून घडलेला सगळा प्रकार आहे. त्यामुळे आमच्या कोठडीची गरज नाही असं आम्ही कोर्टाला सबमिशन केलं. परंतु तपासाच्या दृष्टीने 6 पर्यंत पोलीस कोठडीची ऑर्डर केली. 6 तारखेला आम्ही आता जामिनाचा अर्ज करणार. 6 तारखेला आम्ही जामिनाचा अर्ज करू. न्यायालयीन कोठडीची ऑर्डर झाल्यानंतर आणि त्या दिवशी ते जामिनावर मुक्त होतील.